की आमच्या पक्षाकडे असं काही आहे जे दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाही, आणि ते म्हणजे संयमी, आक्रमक, ॲग्रेसिव्ह, त्याचबरोबर अत्यंत प्रोग्रेसिव्ह विचाराचं, चारित्र्य संपन्न, सुसंस्कृत नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांच्या रूपाने शिवसेना या पक्षाकडे आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद आहेत. मी विनंती करतो आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पुढच्या महिन्यात या तारखेला महाराष्ट्रामध्ये भगवी दिवाळी साजरी होत असेल. आजचं हे ठिकाण शिवसेनेच्या दृष्टीने तसं म्हटलं तर फार महत्वाचं आहे. अनेक जण जे शिवसेनेला आव्हान द्यायला उभे राहिले त्याला शिवसेना प्रमुखांनी रंगशारदेमध्येच निर्णय घेऊन संपवलेला आहे. निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत. आज आपली ही राष्ट्रीय कार्यकारिणी आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या रूपाने माझ्या समोर आहे. युतीमध्ये तणातणी सुरू आहे. काय करायचं, कसं करायचं याच्यावरती मी नंतर बोलणार आहे. पण पूर्ण जबाबदारी ज्या वेळेला तुम्ही माझ्यावरती सोपवलेली आहात त्यावेळेला त्या जबाबदारीला जागूनच मी निर्णय घेणार आहे. या वेळेला अनेकांचे बुरखे फाटतात, खरे चेहरे समोर येतात. आपलं कोण परकं कोण कळतं. निवडणुका येतात, निवडणुका जातात. परंतु मी आपणा सर्वांना सांगतोय, कारण मला वाटतं बहुतेकांपैकी सगळ्यांना मी मातोश्रीमध्ये भेटलो ना रे. आता आपण सगळे महत्वाचे पदाधिकारी आहात, इच्छुक आहात, शिवसेनेचं वैभव आहात, महाराष्ट्राची संपत्ती आहात आणि शिवसेना प्रमुखांचे कडवट निष्ठावान सैनिक आहात. कदाचित तुम्हाला कोणाला कल्पना येईल न येईल, पण निवडणूक आणि निवडणुकीत उमेदवारी वाटप हा आयुष्यातला अत्यंत कसोटीचा क्षण असतो. घालमेल होत असते, कारण सगळेच आपले असतात, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. आणि आपल्याकडे अक्षरशः एकेका जागेवरती 15-15, 20-20 इच्छुक आहेत. हे आपलं वैभव आहे आणि त्यापैकी बहुतेक इकडे आलेही असतील. आता सगळ्यांनी सांगताना सांगितले की उद्धवजी तुम्ही द्याल तो आदेश. मान्य आहे? कारण मी तुम्हाला सांगतो, थोडंसं मनातलं बोलतो आहे. मला तुमच्याबद्दल आदर आहे. म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी नेत्यांची मी बैठक घेतली. कारण जी काय राजकीय चर्चा सुरू आहे, वातावरण ढवळलं जाते, काय करायचं, कोणत्या दिशेने युती चालले, राहते का तुटते. आणि सर्व नेत्यांनी मला एकमुखाने सांगितलं, सगळे नेते इकडे बसलेले आहेत, की उद्धवजी ही प्रथा आपल्याकडे नाहीये. आजपर्यंत शिवसेना प्रमुख निर्णय घेत गेले आणि तो आदेश मानून आम्ही त्याच्यावरती काम करत आलेलो आहोत. हीच प्रथा, निर्णय तुम्ही घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हीच आपली प्रथा आहे. पण ज्या वेळेला तुम्ही सगळेजण म्हणतात की उद्धवजी तुम्ही द्याल तो आदेश, त्यावेळेला तुमचा माझ्यावरचा असलेला अंधविश्वास हा मला जपायचा आहे. हा मला जपायचा आहे. का हा विश्वास आहे? कोणी दिला हा विश्वास?
आज सुद्धा मी तुमच्याशी बोलतो, मी अनेकदा सांगितलं. बरं, गंमत अशी आहे की मी बोलता बोलता बोलतो आणि आहेच, त्याला मी करू काय? की मी शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे. अरे आहेच ना. मग अनेक जण म्हणतात की यांना प्रत्येक वेळेला बाळासाहेबांचा मुलगा आहे, बाळासाहेबांचा मुलगा आहे सांगावं का लागतं? अरे बाबा, ज्या वेळेला मी राजकारण करायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही घराणेशाही म्हणून आरोप करणारे तुम्हीच होतात. बाळासाहेबांचा मुलगा राजकारणात आला, आता आदित्य येतोय, म्हणजे आम्ही राजकारणात आलो तर घराणेशाही म्हणून बोंब मारायची. आणि जर का माझ्या सैनिकांनी प्रेमाने मला कुठे नेता मानलं आणि मी त्यांना सांगितलं की मी कोणी नाही, मी शून्य आहे, माझ्यावरती तुमचं प्रेम आहे ते केवळ आणि केवळ मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे म्हणून आहे, त्याच्यात बिघडलं कुठे? होय, मला राज्य पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत सत्ता पाहिजे आणि ती मी घेणार म्हणजे घेणार. जो निश्चय शिवसेना प्रमुखांनी नुसता बोलून नाही करून दाखवला होता, तो पुन्हा मी त्यांना करून दाखवणार, नक्की करून दाखवणार. पण मला ही सत्ता माझ्यासाठी नकोय, काही घ्यायला. जसं आता देसाई साहेबांनी सांगितलं, एक सत्तेचे प्रताप, हे अशी घाणेरडी नीच कृत्य करण्यासाठी मला सत्ता नकोय. मला भूखंड ढापायचे नाहीयेत, मला स्वतःच्या नावाने संस्था उभा करायच्या नाहीयेत, ना जमिनी बळकायच्या आहेत, ना कोणाला बेघर करायचंय. तर मला जनतेला काहीतरी द्यायचंय, महाराष्ट्राला काहीतरी द्यायचंय, म्हणून मला सत्ता पाहिजे. मला घेण्यासाठी सत्ता नकोय, मला देण्यासाठी सत्ता पाहिजे. आणि काय द्यायचंय? खरं म्हणजे माझी अशी इच्छा होती, जे लोकसभेला झालं, लोकसभेला आपण खूप आधी प्रचारात आघाडी घेतली, मी आणि गोपीनाथजी मुंडे. त्यावेळेला तुम्ही जर म्हणाल तर सेना भाजपची युतीची चर्चाच आम्ही केली नाही. तुमचं आहे तुमच्याकडे, आमचं आहे आमच्याकडे, चला पुढे, जिंकू, पहिलं राज्य आणू, केंद्रात सत्ता आणू, ओढत आणि नको करूया आपण. आणि चर्चाच झाली नाही, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. आणि मग तो जो का आपला अश्वमेध निघाला, त्यांनी सगळ्यांना दिपवून टाकलं, कोणाचाही विश्वास नव्हता. सगळेजण माझ्याशी बोलत होते, उद्धवजी या वेळेला तुमचे 12-14 येत आहेत. म्हणलं गपरे, माझे 20-20 येत आहेत. म्हटलं 20-20 येत आहेत. 2 जागा फार दुर्दैवाने आपल्या हातनं गेल्या. पण एवढा प्रचंड विश्वास, आत्मविश्वास मला जो आहे, गर्व नाही, मस्ती नाही, पण आत्मविश्वास, अभिमान जरूर आहे, तो तुमच्या ताकदीचा आहे, तुमच्या हिमतीचा आहे. आणि आज सुद्धा खरं मी असं ठरवलं होतं की आपला प्रचार सुरू झाला असेल, कारण झालं आता जेमतेम दिवस राहिलेले आहेत. कालपासून तर अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तरी अजून आपल्या याद्या तयार आहे, यादी पूर्ण तयार आहे. कोणत्याही क्षणी मी जाहीर करू शकतो. आत्ता म्हणाल तर मी आत्ता देऊ शकतो यादी. पण थोडी घासाघीस सुरू आहे, बघू काय करायचं, त्याच्यावरती मी बोलतोय. पण प्रचार सुरू होण्याच्या ऐवजी अजूनही आपली घासाघीस सुरू आहे, हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रास अपेक्षेने बघतोय, अरे तरी महाराष्ट्र तुम्हाला सत्ता द्यायला बसलेला आहे, या तुमचं पान वाढून ठेवलेलं आहे, कर्मदरिद्रीपणा करू नका, हे महाराष्ट्र म्हणतोय. आणि म्हणून तुम्हाला कदाचित आत्ताच्या या घटनेमध्ये, म्हणजे ही राजकीय तापातापी झाली असताना, एक 5-7 मिनिटाची मी तुम्हाला आणखीन एक फिल्म दाखवणार आहे. काय माझ्या मनात काय करायचंय मला महाराष्ट्रामध्ये. जे देसाई साहेबांनी सांगितलं तो टॅब, हा टॅब सुद्धा मी प्रमुख कार्यकर्त्यांना देणार आहे. जा गावागावात जा आणि तिथल्या शाळकरी मुलांना दाखवा, हे तुझ्या हातामध्ये मी देणार आहे, माझं वचन आहे. हे तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही गावागावात गेलं पाहिजे, शाळेतल्या मुलांना दाखवलं पाहिजे, सभांमध्ये दाखवलं पाहिजे. या भूलथापा नाहीत. शिवसेना प्रमुखांचं एकही स्वप्न मी अपुरं ठेवणार नाही, हे वचनी शपथ घेऊन, प्रतिज्ञा करून मी मैदानात उतरलेलो आहे. कारण मला माहिती आहे, सुधीर भाऊ त्यावेळेला मंत्री होते, त्यांच्या त्या बंगल्यावरती, त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये, आपल्या घरी, सर तुम्ही मुख्यमंत्री होतात, शिवसेना प्रमुखांनी खूप परिश्रम घेतले. ही कच्ची बच्ची मुलं आहेत, अरे ही मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, उद्याचे आपले आधारस्तंभ आहेत का. ओझी वाहणारी ही जनावर आहेत, ह्यांच्या पाठीवरचं पुस्तकांचं ओझं, दप्तराचं ओझं मला कमी करायचंच आहे. सुदैवाने आज तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की हे आपण करू शकतो हे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो उल्लेख झाला, टेलिमेडिसिन, मी नुसतं बोलून नाही दाखवलं, करून दाखवतो मी. गेल्या वेळेला एक 8-10 दिवसापूर्वी तो कॅम्प जो आपण घेतला, मी स्वतः शिवसेना भवनमध्ये बसलो होतो या प्रेसला घेऊन. आपले डॉक्टर बसले होते अंधेरीच्या स्टुडिओत.
चंद्रपूरमध्ये तिथले डॉक्टर आणि पेशंट बसले होते, डहाणूमध्ये डॉक्टर आणि पेशंट होते, आणि टीव्हीवरती चाललं होतं, डॉक्टर विचारत होते, ते सांगत होते. आणि बोलता बोलता मी त्यांना सांगितलं, डॉक्टर साहेब जरा थांबा 1 मिनिट. चंद्रपूरच्या डॉक्टरने सांगितलं, मी त्यांना सांगितलं हे जे रुग्ण आहेत ना यांच्या हृदयाची धडकन, हृदयाची धगधग मला ऐकायची मुंबईत बसून. आणि त्यांनी तिकडे स्टेथोस्कोप लावल्यानंतर मला शिवसेना भवनमध्ये त्याच्या हृदयाची धगधग ऐकू आली. मला महाराष्ट्राच्या हृदयाची धगधग ऐकायची आहे, मला महाराष्ट्राच्या हृदयाचे ठोके ऐकायचे आहेत. महाराष्ट्र माझा काय म्हणतोय, त्याला काय पाहिजे ते मला द्यायचं आहे. आणि म्हणून ही सगळी यंत्रणा काय आहे ते तुम्हाला 5-7 मिनिटात ही फिल्म दाखवतो, आणि त्याच्यानंतर मला जे बोलायचं ते मी बोलतो. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीयुत उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले इंद्रधनुष्य. विकासाचं इंद्रधनु जाई अंधार निघून, येई प्रकाशाचा जनकल्याणी 7 रंग है, जनकल्याणी 7 रंग है इंद्रधनुष्याचे. शिवधनुष्य है सज्जाता, शिवधनुष्य है सज्जाता ग्राम विकासाचे. इंद्रधनुष्य हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे उपग्रहाच्या माध्यमातून मोठ्या शहरांपासून ते छोट्या गावांना माहिती केंद्रांद्वारे जोडेल. प्रत्येक गावात असेल एक इंद्रधनुष्य केंद्र, जिथे कृषी, शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य आणि क्रीडा याविषयी शहरातील तज्ज्ञांचा सल्ला आणि माहिती मिळेल. शेतकऱ्यावर कोसळते अस्मानी सुलतानी, हवामान कृषी ज्ञान बाजार कुठे काय. सुजलाम सुफलाम हो, सुजलाम सुफलाम होईल बळी राजाचे. शिवधनुष्य है सज्जाता, शिवधनुष्य है सज्जाता ग्राम विकासाचे. गावागावातील शाळात इंद्रधनुष्य नेईल उच्च दर्जाचं शिक्षण. नव्या युगाचा मूल मंत्र हा शिक्षण अनिवार्य. प्रगत तंत्र हे घेऊन आले आधुनिक पर्याय. ज्ञानसागरी अमृत मंथन तंत्रज्ञानानी, हिरे माणके उजळून निघतील शिक्षण किरणांनी. गावोगावी शिक्षण गंगा, गावोगावी शिक्षण गंगा घेऊन जाण्याचे. शिवधनुष्य हे सज्जाता ग्राम विकासाचे. महिला सबलीकरण कार्यक्रमांची माहिती इंद्रधनुष्याच्या माध्यमातून. असू देत संसारी असो कार्यभारी, असू देत संसारी वा असो कार्यभारी. साऱ्या सुख दुःखाची हिच्या हाती दोरी. महिला कल्याणाला पूरक व्यवसाय, स्त्री शक्तीला पुरे अगणित पर्याय. माय भगिनीना, माय भगिनींना सबळ सक्षम करण्याचे. शिवधनुष्य है सज्जाता ग्राम विकासाचे.
शहरातील निष्णात डॉक्टरांशी गावांचा थेट संपर्क इंद्रधनुष्यामार्फत. वेळेवरती सल्ला आणि तत्पर उपचार, रुग्णांसाठी इंद्रधनु हा सत्वर आधार. तज्ञ डॉक्टरांद्वारे होई चिकित्सा निदान, दूर दूरच्या रुग्णांना देई जीवदान. आरोग्याच्या सेवा सुविधा, आरोग्याच्या सेवा सुविधा समीप आणण्याचे शिवधनुष्य हे सच्चाटा ग्राम विकासाचे. इंद्रधनुष्य देईल क्रीडापटूंना मोलाचं मार्गदर्शन आणि उपयुक्त माहिती. क्रीडा जगती मायभूमीची वाढविण्या, युवा पिढी ललकारी जगाला देऊनी. क्रीडा विद्यापीठ योजनांबाबतचे ज्ञान, नैपुण्याला प्रशिक्षणाने येई आत्मभान. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्री अव्वल करण्याचे शिवधनुष्य हे सच्चा आता ग्राम विकासाचे. नागरिकांना अत्यावश्यक माहिती आणि कागदपत्र इंद्रधनुष्याद्वारा सहज उपलब्ध. माहिती केंद्रे गावोगावी नागरिकांसाठी, नित्याचे व्यवहार असोवा आपत्तीसाठी, करदाते भूधारक यांना संबंधित गोष्टी, नोंदी उतारे कागदपत्रे सहजाता मिळते. जटिल प्रक्रिया साधा सरळ सोप्या करण्याचे शिवधनुष्य हे सच्चाता ग्राम विकासाचे. चित्रपटांचा जल्लोष पोहोचेल गावागावात इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात. इंद्रधनुचा रंग पिसारा पडद्यावर आला, रंजन आणि प्रबोधनाचा संगम हा झाला. चित्रपटातून विरंगुळा अनक्षण आनंदाचे, बोधपटातून लाभतसे हे अमृत ज्ञानाचे. कलाकृतीतून संस्कृतीचे, कलाकृतीतून संस्कृती संवर्धन करण्याचे शिवधनुष्य हे सच्चा आता ग्राम विकासाचे. इंद्रधनुष्य ग्रामीण जीवनाचा कायापालट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून. जनकल्याणी सात रंग है, जनकल्याणी सात रंग है इंद्रधनुष्याचे. शिवधनुष्य हे सच्चा आता ग्राम विकासाचे. माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीयुत उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले इंद्रधनुष्य. संघर्ष तर करणार, नक्की करणार, कोणाशी ते ठरायचंय. संपूर्ण महाराष्ट्राला हवा असलेला एकमेव, फक्त एकमेव सृजनशील चेहरा, वारसात कर्तृत्वाचा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा. उद्धवसाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे दुसरं काहीतरी दाखवतो. हे सगळं आज का सांगतो तुम्हाला, की आता आपल्याला वेळ मिळणार नाही. उद्या परवापासून नवरात्री सुरू होईल, अर्ज भरायचे आहेत, प्रचार करायचे आहेत, निवडणुका जिंकायच्या आहेत. आणि मगाशी जो टॅबलेटचा मी उल्लेख केला, की आपण महाराष्ट्रामध्ये 8वीच्या मुलामुलींना 8वी 9वी 10वी त्याच्या अभ्यासक्रमाची 3 वर्षाची पुस्तकं भरून हा टॅबलेट देणार आहोत.
आणि मला कल्पना आहे ग्रामीण भागात अजूनही विजेची नाही म्हटलं तरी लपाछपी सुरू असते. मग काही जण म्हणतील अहो हे तुमचं ठीक आहे, तुम्ही शहरी बाबू आहात, शहरामध्ये काय चार्ज गेला लावला की झालं चार्ज, गावामध्ये आमच्या वीजच नाही तर तुमचं टॅप काय चालणार कपाळ. तर ग्रामीण भागातल्या मुला मुलींना मी टॅप बरोबर सोलार चार्जर सुद्धा देणार आहे. सोलार चार्जर कुठेही माझ्या महाराष्ट्रातला मुलगा मुलगी हा अभ्यासापासून अडता कामा नये, अजिबात अडणार नाही. एवढंच नाही तर हे जे काही इंद्रधनुष्य प्रकरण तुम्ही म्हणाले दाखवलं खरं काय आहे त्याचं. गेले 3 वर्ष जे आपण मुंबई महापालिकेत करतोय ते आपण महाराष्ट्रामध्ये करायचंय. असू दे जळगावचं असेल, गडचिरोलीचं असेल, खाली कोल्हापूरचं असेल, सोलापूरचं असेल, मुलगा असेल मुलगी असेल, सगळ्यांनाच एक आशा असते, अपेक्षा असते की मला शिकायचंय, मोठं व्हायचंय. आणि मग आपण येताना रस्त्यामध्ये वाचतो ट्रकच्या मागे लिहिलेलं मुलगी शिकली प्रगती झाली. आणि दुर्दैवाने मुलगी अशा कुठल्या आश्रमशाळेत गेली तर बिचारीचं काय होतं आपल्याला कळत पण नाही. पण यांची तेवढी परिस्थिती नसते, गरीब घराची असतात, शिकायची इच्छा असते, मुंबईत ते येऊ शकत नाही, ऍडमिशन घेऊ शकत नाही. अशी मुलं आणि मुली त्यांच्या गावातल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील. त्यांना या इंद्रधनुष्याच्या माध्यमातून मुंबईतनं शिकवलं जाईल. मुलं तिकडेच परीक्षा देतील आणि त्यांना पदविका ही मुंबईची मिळेल. आणि प्रमुख कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी हे आता देणार आहे. त्याच्यात नेमकं काय काय आहे ते थोडंसं तुम्हाला दाखवायचंय. मराठी दाखवा जरा, एक थोडक्यात दाखवा. एक अभ्यासक्रम तर झालाच. बघू इकडे द्या, इकडे मी ऑपरेट केलं का होईल का ते. हे दिसतंय तुम्हाला. हे तुमच्या हातामध्ये मी देणार आहे पण त्याचा उपयोग करायचा. समजा आता राज्यामध्ये तुम्हाला असं की बाबा घोटाळे सांगायचे, घोटाळे ते एवढे झालेत की ते आपल्या लक्षातच राहत नाहीत. किती घोटाळे 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 मागून घोटाळे, पण ते आपल्या लक्षातच राहत नाही. तर त्याची संपूर्ण माहिती मी या तुम्हाला टॅबमध्ये दिलेली आहे. लोड होते. एवढे घोटाळे आहेत की ते मोठे मोठे घोटाळे आहेत. ते असे हा एवढूचा टॅब ते उघडू शकत नाही. हे उघडलं. हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस घोटाळेबाज हे 15 वर्षात केलेले सगळे घोटाळे हे तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. वाचा कुठला घोटाळा पाहिजे. हे 99 ते 2009 चणा डाळ पवन ऊर्जा सगळं त्याच्यात नाही येते. बरं ठीक आहे, आले का आता. हा ठीक आहे, कुठे दिसतंय. हा ठीक आहे, याच्यामध्ये ते दिलेलं आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर ते ठीक आहे मी तुम्हाला दाखवत जातो. ते नाही याच्यात नाही येणार आहे तुमच्याकडे, काळजी करू नका. त्याच्यानंतर मतदारसंघाची माहिती मी याच्यामध्ये दिलेली तुम्हाला. कोणत्या मतदारसंघात गेल्या वेळेला किती मतं मिळाली होती, आता काय आहे, उद्या काय आहे, या सगळ्या गोष्टी या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मी पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये देणार. याचा उपयोग करणार की नाही. फक्त माझ्यासमोर प्रश्न आहे की किती जागांमध्ये वाटायचा. हे बघा याच्यामध्ये